नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा अगदी लाडका पदार्थ मिसळ. महाराष्ट्रात कुठेही जा, प्रत्येक ठिकाणची मिसळ वेगळी लागते. कोल्हापूरला गेलात तर तिखटपणा लक्षात राहतो. पुण्यात थोडी संतुलित चव मिळते, तर नाशिकमध्येही तिची स्वतःची एक ओळख आहे. पण एक गोष्ट सगळीकडे सारखी असते: गरमागरम रस्सा, मऊ पाव आणि ते खाल्ल्यावर मिळणारं समाधान. आमच्या घरी मिसळ म्हणजे फक्त नाश्ता नाही, सुट्टीच्या दिवशी निवांत बनवायचा आणि सगळ्यांनी एकत्र बसून खायचा पदार्थ आहे. घरभर मिसळ मसाल्याचा सुगंध दरवळायला लागला की कळतं आज काहीतरी खास बनतंय. तर आज मी माझ्या पद्धतीनं मिसळ बनवणार आहे. यासाठी लागणार आहेत कांदा, सुक्के खोबरे, टोमॅटो, आलं लसूण सगळं छान भाजून मसाला करून घेतला. मिसळीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच, कटासाठी बनवलेला मसाला. त्याचबरोबर मटकीची उसळ तयार करून घेऊ. मटकी व्यवस्थित मोड आणून हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतली की मिसळीची अर्धी तयारी झालीच समजा. आता मिसळीचा जीव म्हणजे रस्सा. मला वाटतं प्रत्येक घरात कटाची रेसिपी थोडी वेगळी असते आणि तेच त्याचं सौंदर्य आहे. कोणाच्या घरी तो खूप तिखट असतो, तर कोणाच्या घरी थोडा सौम्य. पण गरमागरम कट वाटीत ओतला की भूक आपोआप दुप्पट होते. मी कट तयार करताना सगळ्यात आधी तेलामध्ये अगदी नाश्त्याच्या 1 चमचाभर इतकं बेसन घालते. पीठ चांगलं तेलात फसफसलं की मग पुढे हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडी धना जिरा पूड घालून मसाला चांगला परतून घ्यायचा. ह्याला चांगलं संयमाने होऊ द्यायचं. मसाला थोडा डार्क झाला आणि त्याला तेल सुटू लागले की समजायचं की मसाला चांगला भाजला गेला. मग त्यात शिजवलेली मटकी त्या पाण्यासकट मसाल्यात घालायची. मीठ चेक करून चवीप्रमाणे वाढवू शकता. मग कोथिंबीर घालून चांगली उकळी येऊ द्यायची.
नंतर शेव त्यावर मटकीचा कट आणि मटकी त्यावर बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि सोबत लिंबाची फोड. एवढं सगळं एकत्र आलं की मग पहिला घास घेण्याची घाई होते. तुम्ही तुमच्या घरी मिसळ कोणत्या पद्धतीने बनवता ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.